बातमी मुंबईतल्या कोस्टल रोड संदर्भात। मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आज खुला होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाहणीनंतर हा दुसरा बोगदा खुला होणार आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 9 मिनिटात आता पार करता येणार आहे। आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे एकूण 5 दिवस हा मार्ग सुरू असेल। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गिरीश, काय अधिक माहिती आहे? कधी हा प्रकल्पाचा उद्घाटन कार्यक्रम होत आहे? नक्कीच मनश्री, आपण पाहतोय की अति महत्वाकांक्षी असलेल्या महानगरपालिकेच्या मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं उद्घाटन जे आहे ते आज होताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहतोय की एक पूजा देखील उद्घाटनाची पार पडलेली आहे। सर्व कर्मचारी आपल्याला या ठिकाणी उभे दिसत आहेत आणि हे सगळे जे कर्मचारी आहे यांनीच हा बोगदा बांधलेला आहे। एक छोटीशी पूजा या ठिकाणी झालेली आहे। पंडितजी इथे या ठिकाणी उपस्थित आहे। पंडितजी, कोणती पूजा केली आहे या ठिकाणी? आज उद्घाटन का पूजा हुआ है। नक्कीच आपण पाहतोय उद्घाटनची पूजा या ठिकाणी मनश्री करण्यात आलेली आहे आणि हा बोगदा जो आहे तो आता हाजी अलीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे। अत्यंत महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प मानला जातो आणि जवळपास करोडो रुपये खर्च करून या बोगद्याचं जे आहे ते काम आता प्रगतीपथावर असल्याचं बोललं जातं। आपण पाहिलं की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या कोस्टल रोडची पाहणी करणारे 12:30 वाजताची त्यांची वेळ आहे आणि त्यामुळे आता पाहणी केल्यानंतर हा जो बोगदा आहे त्याची मार्गिका आता खुली करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा हा दुसरा भूमिगत बोगदा आहे जो उत्तर दिशेने जाण्यासाठी आज खुला होतोय। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 किलोमीटर अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे 10 मिनिटं पुरेसे असणार आहेत आणि त्यासोबतच आठवड्यातील 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 11 म्हणजे एकूण 16 तास बोगदा जो आहे तो वाहतुकीसाठी खुला राहील आणि पुढचे उर्वरित 2 दिवस जे आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर त्यामुळे आता दुसरा महत्त्वाचा बोगदा कोस्टल रोडचा सुरू होतोय।